फक्त एकच षटक पॉवर प्लेचं आहे मनोज सर, अमोल सर. फक्त एकच षटक मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं आहे. हे लक्षात घ्या. यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात करायचे. फील्ड रिस्ट्रिक्शन. सामना 5 षटकांचा आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. अहमद येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकर साइडला आहेत योगेश. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत सौरभ. योगेश आणि सौरभ हे 2 फलंदाज सुरुवात देते सिद्धिविनायक बॉईजला आणि अहमद हे बॉलिंग ट्रॅकवर रुद्र 11 साठी सुरुवात त्यांना पाहायला मिळतील. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकर्स एंडला योगेश 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट कव्हर्स मिड ऑफ. आता मिड ऑनला एक्स्ट्रा कव्हरला घेण्यात आलेला आहे. लॉंग ऑन तैनात केलाय. लॉंग ऑनला आहेत सनी पटेल. सचिन पाटील मिड विकेटला सरकतायत. क्षेत्ररक्षण थोडस बदललं जाते. फलंदाजाचा अनुभव प्रत्येक संघाला असतो. चला ऑल द बेस्ट. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल. वेलंकनी बॉईज प्रस्तुत क्रिसमस धमाका 2025. पहिल्याच बॉलवर 4 धावा मिळण्याची शक्यता वाढते. बॉलला पाठवले लॉंग लेग सीमारेषा पार. सुरुवात या आजच्या वेळापत्रकाची होते दमदार. मिळतील धावा 4 चौकार. लूजनर बॉल होता. लूजनर बॉल होता आणि त्याचमुळे त्या संधीचा फायदा फलंदाज योगेशने बऱ्यापैकी उचलला. शॉर्ट ऑफ लेन लेग स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ तर थोडासा पटेला रोल करून पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा फलंदाज योगेशने उचलला आणि उत्तम सुरुवात सिद्धिविनायक बॉयची होते. थोडसा अहमद दडपणामध्ये दिसतोय पण दडपण बाजूला सारून खेळावं लागेल आणि म्हणूनच योगेश पोहोचतायत चर्चा करण्यासाठी की सौरभला बऱ्यापैकी आहे आणि एका बाजूला स्ट्राईक योगेशकडे. शफल झाले. लेग स्टंप वरून बॉल ट्रॅव्हल झाला आणि यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन जो बॉल होता त्या संधीचा फायदा उचलण्यासाठी ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न फलंदाज योगेशचा होता पण तो प्रयत्न थोडासा कमी पडला आणि त्याचमुळे आता जीव भांड्यात पडला असावा गोलंदाज अहमदचा. कारण आणखीन एक शॉर्ट ऑफ लेन बॉल तो देखील पहिल्याच बॉलवर चौकार खेचणारा फलंदाजाला तो मिळाला होता. फायदा नाही उचलता आला. धावसंख्या 4. आणखीन एक शॉर्ट ऑफ लेन बॉल. बॉल नेमका ब्रश कुठे झालाय आपण पाहूया. एक धाव तर वेगानं पळून पूर्ण केलेली आहे. बॅट इन्व्हॉल्व होती. त्याचमुळे अक्षयचे एक्सप्रेशन, गोलंदाज अहमदचे एक्सप्रेशन थोडेसे वेगळे राहिले कारण संधी हातात होती आणि संधी थोडीशी हुकलेली आहे. कॉट बिहाइंड. धावसंख्या झालेली आहे 5. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 झालेली आहे. एक चांगला कॉन्टेस्ट या 2 संघांदरम्यान 100% पाहायला मिळाली गॅरंटी आहे. त्याचमुळे आता पहिलं षटक सुरू झालंय. 25 मिनिटं तुम्हाला डाव संपवायचा आहे, जी सूचना मी तुम्हाला दिलेली आहे. पुढचा सामना खेळवला जाईल तो म्हणजेच जे बॉईज व्हर्सेस फ्रेंड्स 11. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. जे स्पोर्ट्स भाईंदर व्हर्सेस फ्रेंड्स 11 मीरा रोड. तर दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 5. स्ट्रायकर साइडला सौरभ. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला सचिन यांचा अप्रोच झेल टिपण्याचा चुकला आणि त्याच वेळी बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर गेला. नशिबाला चौकार. 1-2 का 4. 4 धावा. अपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती खरं तर गोलंदाज अहमदने पण सचिन यांचा प्रयत्न फसला, गडबडला आणि त्याचमुळे 1च्या बदल्यात 4 धावा सिद्धिविनायक बॉईजला मिळालेल्या आहेत. धावसंख्या 9. आणखीन एक शॉट ऑफ लेन. त्या बॉलवर हुक करताना बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेच्या बाहेर सौरभने पाठवलं. कॅच ड्रॉप. त्यानंतर लगातार चौकार. षटकार. थँक्यू. कॅच सुटल्यानंतर 2 मोठे स्ट्रोक आता हेमतच्या विरोधात सिद्धिविनायक बॉईज संघाकडून सौरभच्या खात्यात पोहोचलेल्या धावसंख्या 15 झाले.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल लवकरच ओळखलं, ट्रिगर मोमेंट घेतली, रिव्हर्स स्वीपचा फटका, बॉल जाईल थर्ड मॅन सीमारेषा पार. पहिल्या षटकाची सुरुवात जितकी दमदार, शेवट तितकाच असरदार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 19. षटकासाठी 11 वाजून 5 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. 5 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात. चला 1-2 मिनिटं आपण मागे पुढे समजू शकतो, पण जास्तीचा कालावधी देता येणार नाही. कारण 7 तास 7 सामने हेच परिसूत्र आजच्या वेळापत्रकाचं आहे. त्याच्यामुळे जास्तीचा वेळ नाही घेतला पाहिजे. अभय, त्या गोलंदाजाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. खरं तर फक्त रुद्र 11 संघाकडून नाही, तर पूर्ण मीरा भाईंदर क्रिकेटकडून. कारण ती प्रतिभा अभयकडे आहे. ज्याला बुमराह स्टाईल गोलंदाजीसाठी ओळखलं जातं आणि सातत्याने चांगला खेळ अभयचा आपण पाहिलेला आहे. खरं तर युनिटी प्रीमियर लीगमध्ये सर्वोच्च गोलंदाज तो ठरू शकला असता. फक्त एका विकेटने तो कमी पडला. पण पाहूया या स्पर्धेमध्ये दुबईच्या वतीने कसा खेळ संघाला मिळतोय. रुद्र 11 कडून जास्तीच्या अपेक्षा आहेत. अभय कसा डिलिव्हर्ड केलं का पाहूया. पण समोर आता टार्गेट कोणाचं आहे तर 2 सेट बॅटरचं. एका बाजूला फलंदाज आहे तो म्हणजेच योगेश त्यांच्या वतीने 1 चौकार आलाय आणि सौरभ यांच्या वतीने 2 चौकार आणि 1 षटकार आले. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे वचक राहिलेली आहे. ते म्हणजे टीम सिद्धिविनायक बॉयजची 19 झाल्यात. एक षटक जरी तुमच्या बाजूने नाही गेलं, तर असं नाही आहे, की पुढच्या 4 षटकात तुम्हाला पुनरागमन करण्याचा मौका मिळणार नाही. मौका मिळेल, पण त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील. पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. त्या संधीचा फायदा नेमका कोणता संघ उचलतोय, ते पण पाहूया. चला जास्त वेळ घेऊ नका, टायमर स्टार्ट आहे. चांगला स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळतोय होम साइज स्पोर्ट्सच्या स्क्रीनवर. प्रॉपर अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर आमच्याकडून काय अपडेट्स राहिले असतील, ते अपडेट्स तुम्हाला होम साइज स्पोर्ट्सच्या स्क्रीनवर पाहायला मिळतील. फुलटॉस ड्राईव्ह केलाय. कवच क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस कुठली चूक होत नाहीये. चव्हाण, सतीश त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉल अडवतील. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. हे आवश्यक आहे. आता योगेशला ठाऊक आहे, की जास्तीत जास्त फायदा पहिल्या षटकात कोणी दिलाय? सौरभने. त्याचमुळे सौरभला आता स्ट्राईकवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न योगेशचा सुद्धा राहिलेला आहे. धावसंख्या 20 झाले. 20 रन्स ऑन बोर्ड विथआउट लॉस. उदय ज्यांच्याकडे तगडा अनुभव आहे या क्रिकेटचा. त्या अनुभवाचा वापर करत असताना तो देखील क्षेत्ररक्षणाची अदलाबदली करतोय आणि त्याचं एक्सपेक्टेशन तेच आहे, की नवीन संच बनवलेला आहे. तर तो संच बनवत असताना थोडासा बॉन्डिंगचा अभाव होता. पण त्यानंतर आता कुठेतरी बॉन्डिंग आमची हळू जुळते. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण चुकलं आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात तुरी देऊन बॉल जाईल सीमारेषा पार आणखीन एक येतोय चौकार सौरभच्या बॅटमधून. सौरभकडे वेगवेगळे स्ट्रोक्स आहेत. खरं तर लेफ्ट स्वीप तो चांगला खेळतो, रॅन शॉट चांगला खेळतो, फॉलिंग स्वीप चांगली खेळतो. परंतु विकेट आणि बिहाइंड द विकेट सौरभ खूप चांगला खेळतो. पहिल्या षटकात शेवटच्या बॉलवर रिव्हर्स स्वीप त्याने खेळली होती. त्यामुळे वेगवेगळे स्ट्रोक्स आहेत सौरभकडे आणि त्या स्ट्रोक्सचा फायदा सध्या तर सिद्धिविनायक बॉईज या संघाला होतोय. धावसंख्या बिनबाद 24, 24 रन्स ऑन बोर्ड विथआउट लॉस. पुढचा बॉल उभय. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल परफेक्ट स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल पॉइंट सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक होता, पण त्याचा प्रयत्न पडतोय कमी. मिळते 4 धावांची हमी. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय सौरभ. खूप चांगलं क्रिकेट सिद्धिविनायक बॉयजच्या वतीने पाहायला मिळालेलं आहे. पण अजूनही गोलंदाजीचे पुरेसे पर्याय आहेत. टीम रुद्र 11 चितू पॅकर्स नवघर या संघाकडे.
पण सुरुवातच इतकी दमदार झालेली आहे, की पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर आतापर्यंत सिद्धिविनायक बॉईज हा संघ राहिलेला आहे. धावसंख्या 28. Shot up lane, power packed slice on the toes, perfection at his best. Best batting performance by Saurabh Saukar. 4 धावा. थँक यू. टार्गेट केलंय तर कोणाला तर ज्या गोलंदाजाची चर्चा या वर्षामध्ये बऱ्यापैकी होती. जसा मी उल्लेख केला की बेस्ट बॉलिंग परफॉर्मन्ससाठी अभयला ओळखलं जातं. पण आता बेस्ट बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय फलंदाज सौरभचा आणि त्याचा खेळ भन्नाट राहिलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्याने एकही डॉट बॉल आतापर्यंत घेतला नाहीये. सिंगल नाही, डबल नाही, ट्रिपल नाही, फक्त आणि 4 आणि 6 यावरच त्याचा खेळ राहिलेला आहे. धावसंख्या बिनबाद 32. सिद्धिविनायक बॉयज पुढचा बॉल अभय राउंड विकेट. हे आवश्यक आहे. गती परिवर्तन. जर तुमचा प्लॅन ए सक्सेसफुल होत नाहीये, तर मग तुमच्याकडे प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी हे वेगवेगळे पर्याय असायलाच हवे आणि यावेळेस डोकं चालवलेलं आहे अभयने. राउंड विकेटने आले, अँगल क्रिएट केला, चेंडूची गती काढून घेतली आणि त्यानंतर स्लो बॉलवर थोडासा गडबडला. फलंदाज सौरभ येतोय हा डॉट बॉल या षटकातला पहिला. पुढचा बॉल अभय. तो फुलटॉस हा नो बॉल आणि नो बॉलवर मिळतील या 6 एकूण 7 धावांचा बोनस सिद्धिविनायक बॉईजला. पुढचा बॉल फ्री हिट. हा हा 39 धावा झालेल्या आहेत. 39 धावा. आर.के. क्रीडा नगरीवर ही स्पर्धा आपण पाहतोय. रुद्र 11 वर्सेस सिद्धिविनायक बॉईज हा सामना आपण पाहतो आजच्या वेळापत्रकातला पहिला. पुढचा बॉल राउंड विकेट अभय. लेन बॉल होता ऑन साइडला बॉलला टर्न केलंय बॅटच्या टोलक कनेक्शन बॉल काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटका समाप्त धावसंख्या 43 झाले. 43 पहिल्या षटकात 19 होत्या आणि आता या षटकात 2 षटकानंतर 43 चा स्कोर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. क्रिसमस धमाका चषकाची धमाकेदार सुरुवात सिद्धिविनायक बॉयज या संघाच्या वतीने होत आहे. थोडंसं आत्मचिंतन आवश्यक आहे. खरं तर टीम रुद्र 11 जितू पॅकर्स नवघरला. कारण एक स्ट्रॉंग युनिट आहे. मीरा भाईंदरचं स्ट्रॉंग युनिट म्हणजेच रुद्र 11 या संघाला पाहिलं जाते. जितू पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा मी मनःपूर्वक स्वागत करतोय. पुरस्कर्ते आहेत. चला आपण आपल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचा सत्कार करूया. तर आपण सन्मान करून घेऊया. संजय न्यूनीस या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सिल्व्हस्टन मेंडोन्सा हे उपस्थित आहे. जॉर्डन पण संजय न्यूनीस आहेत, जॉर्डन न्यूनीस आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सिल्व्हस्टन मेंडोन्सा हे व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचा सन्मान आपण संजय न्यूनीस यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. या षटकांचा आपण सन्मान करूया. तिसरा षटकांचा आपण सन्मान करणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपला धावसंख्या 43 झाले. 43 रन्स ऑन बोर्ड विथआउट लॉस. एक फॅन्टास्टिक फास्ट फॉरवर्ड स्टार्ट सिद्धिविनायकची आहे. पण अजूनही 3 षटक आहेत, 18 बॉल्स आहेत आणि क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी पुरेसा कालावधी आहे. खरं तर रुद्र 11 जितू पॅकर्स नवकर या संघाकडे. आणि त्यासाठी एक महत्त्वाचा गोलंदाज उदय पाटील यांनी वापरलाय. ते स्वतः गोलंदाजीसाठी येऊ शकले असते, पण त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॉलिंग युनिट आहे. त्यापैकी एक आणखीन एक प्रतिभावंत गोलंदाज योगेश यादव यांना त्यांनी यूज केलेला आहे. आता ही पुढची 2 षटकं अयाज इकॉनॉमिकल येणं बंधनकारक होऊन बसलेलं आहे रुद्र 11 या संघांसाठी. कारण पहिल्या 2 षटकात ज्या धावा बनलेल्या आहेत, त्या धावा
पुढच्या डावामध्ये त्रास देऊन जातील रुद्र 11ला आणि तो त्रास जर भोगायचा नसेल, तर पुढची 3 षटकं ही अप टू डेट राहिली पाहिजेत. पाहूया. दोन्ही फलंदाज आता स्टेबल झालेले आहेत, सेटल झालेले आहेत. योगेश काउंट विकेट. बॅटची लिडिंग बॉल मागे शॉर्ट स्टॉप. क्षेत्ररक्षक होते पोहोचतायत, पण कॅच काय कंप्लीट नाही झाली. संधी निर्माण झाली होती. 1-2 मोके बनले होते. त्या अगोदर पहिल्या षटकात सुद्धा तो मोका बनला होता कॉट बिहाइंडचा. आता सुद्धा एक मोका बनलेला आहे. क्षेत्ररक्षकांनी थोडंसं मनावर घेतलं पाहिजे. जर मनावर नाही घेतलं तर मैदानावर तो खेळ त्यांचा होऊ शकत नाही आणि त्याचमुळे ही नॉकआउट स्टेज आहे. नॉकआउट स्टेज असल्यामुळे तुमचा एक-एक पाऊल महत्वाचं आहे. चूक नाही होणार याची काळजी प्रत्येकाला घ्यावीच लागेल. त्यासाठी कुठला पर्याय नाहीये. तर स्ट्रायकर साइडला फलंदाज येत आहे ते म्हणजेच सौरभ येत आहेत. सौरभचा खेळ 36 धावांचा राहिला. 9 चेंडूमध्ये 36 धावा सौरभच्या. योग्यची साथ मिळाली 7 धावांची. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नाहीये. बॉल धीम्या गतीने पोहोचतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचेल सतीश. थ्रो होईल बॅटिंग एंडला. तोपर्यंत मिळतात या 2 धावा. थ्रो वाईडिश आहे. आउट ऑफ फ्रेम आहे. म्हणूनच 2 धावा सहज पूर्ण होत आहेत सुद्धा 2ची होते. वाढ धावसंख्या जाते 46 वर. 46 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 50 धावांची भागीदारी पाहायला मिळेल का? सिद्धिविनायक बॉईज कडून या पहिल्या सामन्यामध्ये, पहिल्या डावामध्ये सुरुवातच धमाके झालेली आहे. नाणेफेक जिंकून शतरक्षणाचा निर्णय. कॉन्क्रीटच्या विकेटवर त्या निर्णयाचा फारसा परिणाम नाही होत. त्यातल्या त्यात 11 वाजले होते आणि म्हणूनच फलंदाजांसाठी थोडंसं सोपं झालं. धावा बनवणं, त्यातल्या त्यात काही चुका रुद्र 11च्या आणि त्यातल्या त्यात चांगली फलंदाजी सौरभची. ओव्हरऑल एक चांगलं युनिट सिद्धिविनायक बॉईजच्या कॅप्टनने बांधलेलं आहे. यश जाधवने, अश्विन कुमार यादवने. धावसंख्या 46. लॉफ्ट केलंय. कॅच होईल का? क्षेत्ररक्षक सनी पटेल प्रयत्न करतोय, जीवाचं रान करतोय बॉल अडवण्यासाठी, पण बॉल सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. थँक्यू. आणि या चौकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय सिद्धिविनायक बॉईजचं. 50 अप. 50 धावा एकही विकेट न गमवता, ज्यामध्ये 45 धावांचं कॉन्ट्रीब्युशन सौरभचं आहे. पार्टनरशिप चांगली आहे. योगेशच्या या मागच्या बॉलवर कॅच उडाला होता. म्हणजेच एलिव्हेशन तर मिळालं होतं, पण सनी थोडेसे वाईडिश होते लॉंग ऑनला, लॉंग ऑफला. आणि या ठिकाणी बघा बक्षीस अनाउन्स झालं होतं आणि त्या ठिकाणी कॅच आउट. फलंदाज होत आहेत बाद. सौरभचा खेळ संपला. अर्धशतक त्याचं हुकलं का पहिला. सिद्धिविनायक बॉयज विकेट आउट. थँक्यू. या टाळ्या कुठल्याही क्रिकेटपटूसाठी खूप महत्वाच्या असतात. लाखो रुपयांची बक्षिसं एका बाजूला आणि या प्रेक्षकांच्या टाळ्या एका बाजूला. 8 रन कमी पडले होते आणि सौरभचं ते अर्धशतक हुकलेलं आहे. या क्रिसमस धमाकामधलं धमाकेदार अर्धशतक ते बनवू शकले असते, पण जास्त महत्वाकांक्षी राहिला सौरभ आणि म्हणून ते बाद झाले आहेत. कदाचित हा टर्निंग पॉइंट ठरेल सुद्धा. रुद्र 11ला कमबॅक करण्यासाठी हा मौका नक्कीच युटिलाइज करावा लागेल. नवीन फलंदाज पोहोचतायत, मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. रोशन, न्यू बॅटर इन इज रोशन. साथ मिळेल रोशनला योगेशची. आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर्ड झालेत. सिद्धिविनायक बॉयज 50 धावा, 1 फलंदाज बाद. योगेशने पहिल्या 2 षटकात जे गोलंदाजांना मिळवायचं होतं, ते तिसऱ्या षटकात मिळवलेलं आहे आणि पुन्हा एकदा रुद्र 11च्या आशा अपेक्षा उंचावण्याचं काम योगेश यादवने केलेलं आहे. योगेश पुढचा बॉल राउंड विकेट ना स्ट्रायकर एंडला रोशन. पहिल्याच बॉलवर उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अपील झाली एल-बी-डब्ल्यूची. इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. अमोल वेतुसकर सरांचा तोच इशारा. दरम्यान येतोय डॉट बॉल. मागच्या 2 षटकांच्या तुलनेनं हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. योगेश यादवचं ज्या षटकात त्यांनी 7 धावा खर्च करून 1 विकेट मिळवलाय. शेवटचा 1 बॉल बाकी. तिसऱ्या षटकातला धावसंख्या 50. 1 फलंदाज बाद. सिद्धिविनायक बॉयज. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. राउंड विकेट पुन्हा एकदा. योगेश स्ट्रायकर साइडला रोशन.
उलटाच बॉल दिली दिशा आणि गोलंदाजाची झाली दुर्दशा. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कडक बेधडक षटकार. थँक तर आपण सन्मान करून घेऊया. आपल्या मंचावर काही पाहुणे उपस्थित आहेत. वेलंकरी बॉईजच्या वतीने सन्मान आपण करूया. चला संजय न्यूनीस आपण बर्नन न्यूनीस यांचा सन्मान करायचा आहे. बर्नन न्यूनीस आपण या. आपला सन्मान संजय न्यूनीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे. ओम साई स्पोर्ट्सच्या YouTube वाहिनीवर आपण हा सन्मान सर्व आमच्या लाडक्या पाहुण्यांचा पाहणार आहोत. तर बर्नर्ड न्यूनीस हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण संजय न्यूनीस यांच्या शुभ हस्ते पाहतोय. या सर्व वरिष्ठांनी या वेलंकनी बॉईजला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्या मार्गदर्शनामुळेच ही प्रथा आपण पाहतोय मागच्या 4 वर्षांपासून. त्यानंतर सिल्व्हेस्टर मेंडोन्सा आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान देखील संजयजी न्यूनिस यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. पुन्हा एकदा तेच मला सांगायचं आहे, की आपण या तरुणांवर जो विश्वास ठेवतायत आणि तो विश्वास योग्य ठरवला जातोय. हा उपक्रम आपण सर्व एकत्रित यावं यासाठीच वेलंकनी बॉयजच्या वतीने मागच्या 4 वर्षांपासून राबवला जातोय. पुन्हा एकदा पाहुण्यांचं मनःपूर्वक स्वागत आणि आभार. वळूया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेला. षटक संख्या 3 धावसंख्या 56 बॉलिंग ट्रॅकवर रिषभ आले. रिषभ हा एक मिस्ट्री बॉलर आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहे. भविष्य उज्ज्वल आहे. स्किल चांगली आहे आणि त्याचमुळे आता हा स्किलफुल बॉलर रुद्र 11 साठी कसा खेळ देतो पाहूया. कारण सातत्याने त्याचा सराव त्याच ग्राउंडवर असतो म्हणजेच आपल्या बादशाह क्रीडांगणावर तो सराव करतो. आणि मार्गदर्शन उदयचं, अक्षयचं त्यांना नेहमीच मिळतं. ऋषभ बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय. सर्कलला क्लिअर केलंय. बॉल कव्हरच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. आउटफील्ड थोडी स्लो आहे, पण डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. बॉल सीमारेषा पार. चौकार 4 धावा. थँक चला फ्रेंड्स 11 मीरा रोड आणि जे स्पोर्ट्स भाईंदर दोन्ही कॅप्टन टॉस साठी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल लक्षात घ्या. फ्रेंड्स 11 मीरा रोड आणि जे स्पोर्ट्स भाईंदर चला टॉस साठी रेडी राहायचं आहे. धावसंख्या 60 एक फलंदाज बाद. स्ट्रायकर साइडला योगेश. या षटकाची चौकाराने सुरुवात. खेचलाय ऑन साइडला काऊ कॉर्नरला खेळलाय हा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल दिला जातो. वेगानं तो कॉल पूर्ण सुद्धा केला जातोय. ही कॉलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. रोशनने त्या ठिकाणी कॉल दिला. तो कॉल एक्सेप्ट केलाय खरं तर योगेशने. आणि म्हणूनच आता चांगली बॉन्डिंग, चांगली रनिंग बिटवीन विकेट या 2 फलंदाजांच्या दरम्यान संघाची साथ मिळते. धावसंख्या 60 झाले. नेक्स्ट बॉल. फुलटॉस स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक सचिन होते स्क्वेअर लेगला. बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पोहोचतायत बॉलवर. थ्रो होतोय. धाव घेण्याची इच्छा होती योगेशची. नकार होता रोशनचा. थोडा मिसमॅच आणि मिसमॅच झाल्यामुळे फलंदाज होत आहेत बाद. या अगोदर रनिंग बिटवीन द विकेटची मी प्रशंसा केली होती आणि आता झाली गडबड. फलंदाज होतोय बाद. दुसरा सिद्धिविनायक बॉईज. आदरणीय अमेंडा डिसूझा यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आदरणीय अमेंडा डिसूझा जे कमिटीचे मेंबर सुद्धा आहेत. आपणास निवेदन आहे की आपण कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. इतका चांगला खेळ 2 फलंदाजांचा झाला. पण त्यानंतर आता पुनरागमन जसा मी उल्लेख केला होता, की उदयकडे प्रचंड मोठा अनुभव आहे आणि अक्षयची साथ तर संघाला मिळते. आदित्य शेट्टी संघात नाहीये सध्या तरी. पण सचिन पाटील जे एक्सपिरियन्स प्लेयर ते सुद्धा संघात आहेत. तर एक चांगला बॅलन्स आहे रुद्र 11 या संघामध्ये. पहिल्या 2 षटकात काही जमलं नाही. पण आता त्यानंतर पुनरागमन मागच्या षटकामध्ये योगेशने मिळवून दिलं. ऋषभचा पुढचा बॉल राउंड विकेट. स्ट्रायकर एंडला रोशन. जागा बनवून खेळायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये आहेत क्षेत्ररक्षक सचिन. बॉल अडवतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 64. एलाइस पाटील. एलाइस पाटील आपण व्यासपीठावर यायचंय.
एलाइस पाटील पण व्यासपीठावर यायचे प्लीज. लॉफ्ट केलंय सचिनचं स्ट्रगल पुन्हा एकदा बॉल मागे कमर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतील पण आता पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पार गॅप शोधलाय फलंदाजाने चौकार 4 धावा. अडुसष्ट धावा 68 रन्स आफ्टर 3.5. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर जवळपास 85 पर्यंत दाखवतोय. पण पाहूया अजूनही तो स्पार्क आहे. शेवटचं षटक कोण हाताळेल तो प्रश्न अजूनही बाकी आहे. लो फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केले क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये अक्षय बॉलवर पोहोचतील. थ्रो योग्य त्या एंडला बॅटिंग एंडला पण बॉल गॅदर झालाय. मिळते फक्त एकच धाव. षटक संपते चौथं धावसंख्या 69 2 फलंदाज बाद 69 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 आफ्टर 4 टीम सिद्धिविनायक बॉयज. शेवटचं षटक जी चर्चा आपण करत होतो आज की लास्ट ओव्हर साठी उदय कोणाला आणतील ही चर्चा महत्वाची आहे. कारण जे महत्वाचे लीड बॉलर्स होते त्यांच्या विरोधातच थोडासा खेळ विरोधात गेलाय. म्हणून आता पाहूया कुठल्या गोलंदाजावर तो विश्वास ठेवला जाईल आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं योगेशलाच बोलवण्यात आलेलं आहे. ज्या गोलंदाजाने ते पुनरागमन रुद्र 11 या संघाला मिळवून दिलं, तोच गोलंदाज पुन्हा एकदा वापरला जातोय. आज राकेश पाटील नाही दिसत जितू पॅकर्स रुद्र 11 संघामध्ये देखील महत्वाचा हिस्सा राहिलेत. खूप चांगला क्रिकेट राकेश पाटील यांनी रुद्र 11 जितू पॅकर्स संघासाठी खेळलेलं आहे. मागच्याच वर्षी जितू पाटील आणि राकेश पाटील यांचं दमदार नियोजन 5च्या ग्राउंडवर A1 जोडीचं दिवस-रात्र फॉर्मॅट मधलं ते एक दमदार नियोजन पाहायला मिळालं. तर स्पर्धा वाढल्या पाहिजेत आणि त्यातल्या त्यात ते सातत्य आणि राकेश आणि जितू यांच्याकडे तर तगडा अनुभव आहे. ओव्हरऑल ग्रामीण क्रिकेटचा. तर योगेश ज्यांनी मागच्या षटकात 13 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली होती त्यांना संधी मिळते शेवटच्या षटकाची स्ट्रायकर्स एंडला यश जाधव. ऑन द विकेट योगेश. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल कव्हर ड्राईव्ह कॅप शोधण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी पोहोचले होते अहमद पण बॉल जाईल सीमारेषा पार. 4चा पाडा सातत्याने बोलला जातोय फलंदाज कोणताही असू द्या 4 मिळत आहेत चौकार. थँक्यू. जे स्पोर्ट्स संघ आलेला आहे. तर फ्रेंड्स 11 मीरा रोड आपण टॉससाठी लवकरात लवकर या. जे स्पोर्ट्स हा संघ पोहोचलेला आहे. फ्रेंड्स 11 मीरा रोड. आपण लवकरात लवकर यायचं आहे. फुल लेन बॉल होता. बॅटचा फेस वर गेला. लॉंग ऑफला झेल आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतायत. कुठली चूक नाही होणार. झेल टिपला जाईल. रिषभ टिपतो झेल आणि संपतोय फलंदाज यशचा खेळ. धक्का तिसरा सिद्धिविनायक पॉइंट. थँक्यू. 73 runs on board, loss of 3 wickets after 4.2. Still 4 deliveries are remaining to deliver. आणि पाहूया पुढच्या 4 बॉल्सवर नेमकं काय पाहायला मिळते. पण आता ऑल इज वेल आहे. तुमचा पेव्हलियन बॉक्स सिद्धिविनायक बॉयजचा कारण मनासारखी धावसंख्या बनवली गेलेली आहे आणि अजूनही 4 बॉल्स बाकी आहेत. 80 पार करतील असा विश्वास त्यांचा आहे. पण पाहूया योगेश ते करू देतील हा प्रश्न महत्वाचा आहे. चला फ्रेंड्स 11 मीरा रोड आपण लवकरात लवकर आपली रिपोर्टिंग द्यायची आहे. इन इंग्लिशमध्ये टॉस होईल. जे स्पोर्ट्स हा संघ रेडी आहे. सगळ्यांनी वेळेवर या जशी मी काल देखील सूचना दिली होती, की जे संघ आपण ज्या वेळापत्रकाला ठरवलेले आहेत, त्या वेळेवर ते आलेच पाहिजेत. राहुल जाधव नवीन बॅटर स्ट्रायकर्स एंडला. ज्याची ताकद ही त्याची ओळख आहे, पण बॉल जास्त एलिव्हेशन घेताना पाहायला मिळालाय. अक्षय पाटील टिपताय झेल आणि 0 गोल्डन डकवर राहुलचा संपतोय खेळ. योग्य चक्रात आणखीन 1 विकेट.
रेस कंप्लीट केलेला आहे. बॅक टू बॅक 2 विकेट्स जातायत गोलंदाज योगेशच्या खात्यामध्ये आणि आता पाहूया हॅट्रिकवर तो येऊन पोहोचलेला आहे. रोशन नॉनस्ट्रायकर राहील आणि हर्ष हा नवीन फलंदाज स्ट्रायकर साइडला पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकात संपलेला आहे. या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्यात योगेशने आणि 2 विकेट्स मिळवल्यात. तर पर्याय चांगला निवडलाय उदयने योगेशला परत आणण्याचा. तो सुद्धा गोलंदाजी करण्यासाठी येऊ शकला असता. अक्षयकडे देखील दर्जाची गोलंदाजी आहे. पण योगेशने चांगलाच एफर्ट लावला या डावामध्ये. त्याच्यामुळे त्याचं गोलंदाजीवर येणं आवश्यक होतंच. हॅट्रिक बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. बॉल डायव्हर्ट होतोय पॉइंटला. लेग बायची एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 74. शेवटचे 2 बॉल्स बाकी या पहिल्या डावातले. रोशन खूप वेळापासून नॉनस्ट्रायकर एंडला होता. 3 चेंडूमध्ये 7 धावांचं कॉन्ट्रिब्युशन आतापर्यंत रोशनचं सिद्धिविनायक बॉईजला मिळालेलं आहे. पण पुढचे 2 बॉल क्रुशियल आहेत योगेशसाठी. ते आव्हान त्यांनी स्वीकारलं होतं. कमीत कमी धावा खर्च करण्याचं. फुलेन बॉल जागा बनवली आणि त्यानंतर चेंडूला एक्स्ट्रा कव्हरची जागा दाखवली. यावेळेस अहमदने बॉल कलेक्ट केला. थ्रो करेपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण झालेला आहे. स्ट्राईक रोशन स्वतःकडे ठेवतोय शेवटच्या बॉलसाठी. धावसंख्या 75, 75, 76 रन्स ऑन बॉल लॉस ऑफ 4 विकेट्स, 76 धावा, 4 फलंदाज बाद. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या महत्त्वाच्या पहिल्या डावातला. चला फ्रेंड्स 11 मीरा रोड. लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचं आहे. येस, अब्बासभाई रेडी आहेत. चला गणेश, आपण टॉससाठी या. जे स्पोर्ट्स आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करा. विकी आहेत का? ओके. लास्ट बॉल. शफल झाले. ऑफ स्टंपच्या क्रीज बॉक्सच्या कोण्यावर पोहोचले. बॉलला हुक केलं आणि पाहूया किती धावा बुक केल्यात. या 4 धावा बुक केलेल्या आहेत. धावसंख्या झाली 80. जिंकण्यासाठी 81चं लक्ष रुद्र 11 संघासमोर ठेवलेलं आहे. 30 चेंडूत 81 धावांची गरज. रुद्र 11, चितू पॅकर्स, नवघर. Check. Hello, hello. थँक यू. विकी और अब्बास. थँक यू डीजे. थँक यू. हां. Hello. तस्कर सर और मोंटी गोड़ेकर सर वही हमारे साथ जो पूरी टीम जुड़ी है जहाँ हमारे फ्रंट कैमरामैन हमारे साथ है हरीश साइड कैमरामैन सुमित और स्कोरर ओमकार और डिजिटल स्कोरर श्रीराज हमारे साथ जुड़ चुके हैं मतलब धमाका तो होगा ही और पहली मैच की पहली इनिंग है
धमाकेदार शुरुआत हुई है सिद्धिविनायक इस टीम द्वारा। यहाँ उन्होंने 80 रन बनाए, 81 रनों का लक्ष्य रखा है और अब देखना है रुद्र 11 पैकर्स इस 81 का टारगेट किस तरह से पीछा करती है। बल्लेबाजी में अगर थोड़ी सी गमगम है, पर ज्यादातर बल्लेबाजी है सतीश चौहान, अक्षय सोनी, सनी पटेल, इनके ऊपर वो जिम्मेदारी होगी, जहां उदय पाटिल भी हमारे साथ रहेंगे। ये 4-5 बल्लेबाजों के ऊपर सारा दारोमदार होगा कि इस लक्ष्य को किस तरह से पीछा किया जा सकता है। सूरत हाल अगर देखें तो आप स्क्रीन पे देख सकते हैं सूरत हाल सिद्धिविनायक बॉयज पहले बल्लेबाजी करते वक्त 12 गेंदों में 42 रन, सौरभ की वो आतिशी पारी। उसके बाद 8 गेंदों में 14 रन, योगेश रोशन 5 गेंदों में 13 रन, वहीं यश 4 बॉल 9 रन। वहीं गेंदबाजी में थोड़े से खर्चीले साबित हुए योगेश यादव, 3 सफलताएं उन्हें मिली, 23 रन उन्होंने खर्च किए। अहमद का पहला ओवर 19 रन आए, पावर प्ले का ओवर था। उसके बाद अभय थोड़े और खर्चीले साबित हुए, 24 रन उनके उस एक ओवर में आए और काफी किफायती गेंदबाजी ऋषभ ने की, जहां उन्होंने सिर्फ 13 रन दिए एक ओवर में। देखना है अभी सलामी बल्लेबाज उनसे दो बल्लेबाज इस लक्ष्य का पीछा करने के लिए उतरते हैं। चलिए वक्त को जाया ना करें। रुद्र 11 जीतू पैकर्स 81 लगभग 16 16.5 के रन रेट से खेलना है अगर इस लक्ष्य का पीछा करना है। इसके लिए एक अच्छी शुरुआत करनी होगी। पहले दोनों ही सलामी बल्लेबाज को पहले ही 5वें गेयर में बल्लेबाजी करनी होगी। अक्षय सोनी और साथ में योगेश यादव, एक बेहतरीन ऑलराउंडर। अभी अभी मीरा भाईंदर बिग बैश हुई, वहां भी योगेश यादव का परफॉर्मेंस बहुत ही बेहतरीन रहा। अक्षय सोनी भी श्रेय 11 से खेले थे और लास्ट के टॉप 4 में पहुंचे थे। अब देखना है आज अपनी टीम के लिए खेलना है, किस तरह से शुरुआत करेंगे ये दोनों ही बल्लेबाज। पहला ओवर लेके मेरे ख्याल से गेंद यश यादव की इनके हाथों में दिख रही है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पहला ओवर लेके यश यादव स्ट्राइक पे रहेंगे मेरे ख्याल से योगेश यादव। और वहीं पहला ओवर पावर प्ले रहेगा, तो पावर प्ले में सब कुछ निर्भर करेगा, क्योंकि एक अच्छी शुरुआत दिलानी होगी रुद्र 11 को, क्योंकि चेस कर रहे हैं और चेस करते वक्त आपके माइंड में एक ही चीज रहना चाहिए कि मंजिल क्या है, रास्ता क्या है। अगर ये हौसला है तो फासला क्या है। आराम के साथ पहुंचा जा सकता है। काफी तजुर्बा है इस मैदान पे खेलने का ये दोनों खिलाड़ियों को, लगातार पिछले एक महीने से यूनिटी कप, फिर उसके बाद मीरा भाईंदर बिग बैश, फिर इंटर धमाका, ये आपको मीरा भाईंदर में टूर्नामेंट देखने मिले। और आज ये वेलंकनी बॉयज स्पोर्ट्स फाउंडेशन प्रेजेंट्स क्रिसमस धमाका 2025 सीजन चौथा, जिसका पहला मैच रुद्र 11 और साथ में सिद्धिविनायक बॉयज यश यादव। पहला ओवर पावर प्ले में दो खिलाड़ी सर्कल के बाहर दिख रहे हैं, एक लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है, वहीं दूसरा खिलाड़ी मेरे ख्याल से मिड विकेट काउ कॉर्नर में। देखना यश यादव लेफ्ट आर्म ओवर द विकेट योगेश यादव के लिए। सर्कल में ऑफ साइड में 5 खिलाड़ी, एक फ्लाइंग स्लिप, एक शॉर्ट पॉइंट, कदमों का इस्तेमाल किया, उसे फुल टॉस लिया, गेंदबाज के सिर के ऊपर से खेल दिया। खिलाड़ी मौजूद है, गेंद को कवर करते, अच्छा तक थ्रो करते, आराम के साथ दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए थे। अच्छी शुरुआत, पर जिस तरह से रन रेट है 16-17 रन प्रति ओवर बनाना है, तब जाके आप इस लक्ष्य का पीछा कर सकते हैं। उसके लिए ये दोनों बल्लेबाजों को एक अच्छी शुरुआत देनी होगी। फिर एक बार यश यादव लेफ्ट आर्म ओवर द विकेट योगेश यादव के लिए, बढ़िया स्ट्रोक, गेंद को ड्राई किया है, पर अश्विन वहां मौजूद और बिल्कुल उनके हाथों में जाके ये कैच समाता हुआ, पहला झटका लगता हुआ यहाँ रुद्र 11 को।
थैंक यू डीजे। जेजे स्पोर्ट्स टॉस के लिए आ जाए प्लीज, रिक्वेस्ट है। टॉस के लिए आ जाए, अब्बास भाई यहाँ मौजूद है। केबी फ्रेंड्स 11 के खान। थोड़ी सी खराब शुरुआत, पहली गेंद पे 2 रन आए थे, पर दूसरी गेंद थोड़ा सा कदमों का इस्तेमाल करके उस गेंद को इनफील्ड के ऊपर से गेंद को निकालना चाहते थे, पर एलिवेशन उतना मिला नहीं और एक्स्ट्रा कवर पे अश्विन वहां खड़े थे, उनके हाथों में जाके गेंद समाते हुए पहला झटका लगता हुआ 2 पे 1 विकेट गिरता हुआ। अब स्ट्राइक पे नए बल्लेबाज उदय पाटिल, जो एक जाना माना नाम है रुद्र 11 जीतू पैकर्स नवगढ़ के लिए। 40 प्लस क्रिकेट भी बहुत अच्छा खेलते हैं। फिर एक बार यश यादव लेफ्ट आर्म ओवर द विकेट उदय के लिए। स्टंप्स के ऊपर गेंद थी, उससे हल्के हाथों से खेला, ड्राइव किया छोटी बैकलिप के साथ, एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी मौजूद। और जब तक खिलाड़ी फील्ड करते 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ स्कोर होता हुआ 3 रन 1 विकेट के नुकसान पे। थोड़ी सी धीमी शुरुआत है, पर यहाँ अक्षय सोनी को अपने हाथ खोलने होंगे, क्योंकि जो लक्ष्य है ना 81 रनों का लक्ष्य है, और इसका पीछा करने के लिए बल्लेबाजों को बड़े बड़े स्ट्रोक्स खेलने होंगे। पैरों पे गेंद थी, इस गेंद को उठा दिया है हवा में ऑन साइड पे, खिलाड़ी मौजूद थे, पर एक मौका मिलता हुआ उल्टा दौड़ते वक्त ऐसे कैचेस लेना बहुत मुश्किल होते हैं, पर प्रयास अच्छा था। कहीं ना कहीं वो जजमेंट नहीं हुआ और ये एक मौका मिलता हुआ अक्षय सोनी के लिए। जब तक थ्रो करते आराम के साथ 2 रन पूरे कर लिए थे, अपना खाता खोलते हुए अक्षय सोनी इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 5 रन 1 विकेट के नुकसान पे। अगली गेंद लेके यश यादव अक्षय के लिए। फिर एक बार स्टंप्स पे गेंद थी, हल्के हाथों से ड्राइव करते हुए ऑन साइड में शॉर्ट मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद, 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। अभी भी बाजुएं खोलने का मौका यश यादव ने दिया नहीं है। देख रहे हैं आने वाले ओवरों में वो पता चलेगा। पहला ओवर बिल्कुल सटीक और बिल्कुल टप्पे पे गेंदबाजी कर रहे हैं यश यादव, काफी तजुर्बा है उनके पास और एक बेहतरीन ऑलराउंडर है। फिर एक पास जबरदस्त स्ट्रोक सीधे बल्ले से खेला है, पर खिलाड़ी मौजूद है, देख रहे हैं। ओ व्हाट अ ग्रेट कैच, और एक झटका लगता हुआ उदय पाटिल थोड़े से निराश हो गए। टाइमिंग तो प्रॉपर हुआ था, पर उतना बेहतरीन नहीं था कि गेंद बाउंड्री लाइन क्लियर कर जाएगी। दूसरा झटका लगता हुआ यहाँ दूसरे 11 को। थैंक यू डीजे। देखिए 2 विकेट गिर चुके हैं पहले ओवर में। मेरे ख्याल से 6 रन बने और 2 झटके लगे, 2 बड़े झटके। उदय पाटिल और योगेश यादव बैक टू द डगआउट। अब नए बल्लेबाज जाते हुए अहमद, जिन्होंने गेंदबाजी के लिए पहले ओवर में शुरुआत जब की थी तो 19 रन पहले ओवर में उनके बने थे। वही बल्लेबाज अब मैदान में जाते हुए पहले ओवर में 6 रन आए, मतलब अब 76 रन 75 रनों की जरूरत है, और 4 ओवर में मतलब 24 गेंदों में लगभग 18 18.5 के रन रेट से खेलना है। गेंदबाजी के लिए अब तब्दीली देखने मिलते हुए धीरज और एक लेफ्ट आर्म गेंदबाज। स्ट्राइक पे अक्षय सोनी, उल्टा बल्ला चलाने की कोशिश, मेरे ख्याल से गेंद थोड़ी धीमी आई टुक्का खाने के बाद, और बॉडी पे लगते हुए विकेट कीपर ने उसे कलेक्ट करते हुए गेंद डॉट के रूप में जाते हुए। देखना है धीरज, पहली गेंद उंगलियां फेर दी थी, थोड़ा सा पेस ऑफ किया था, और उसका फायदा कहीं ना कहीं गेंदबाजों को मिलता है। फिर एक बार धीरज अगली गेंद लेके अक्षय के लिए, स्टंप्स को कवर कर चुके थे। इस वक्त कहीं ना कहीं शरीर से दूर रखने की कोशिश, ऑस्ट्रम के काफी बाहर, वाइड का इशारा आता हुआ। मोंटी घोड़ेकर सर जो हमारे बीच मैन एम्पायर मौजूद है, और स्पेलिंग एम्पायर अमोल वेतसकर सर। अक्षय सोनी फिर एक बार खेलने के लिए तैयार। देखना है ये लक्ष्य काफी बड़ा है, पर रन रिक्वायर्ड रन रेट थोड़ा धीरे धीरे अब बढ़ता चला जा रहा है। जितनी गेंदें डॉट होगी उतना फायदा सिद्धि विनायक बॉयज को होगा।
क्योंकि लक्ष्य इतना बड़ा रख दिया है, जिसमें सौरभ की 12 गेंदों में वो 42 रनों की पारी, आतिशी पारी। फिर एक बार बिल्कुल जड़ में गेंद थी, उस गेंद को ड्राइव किया है, गेंद जा रही है लॉन्ग ऑन पे, खिलाड़ी मौजूद, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। एक एक रन से तो सिद्धिविनायक टीम खुश होगी, क्योंकि बड़े स्ट्रोक्स आ रहे नहीं है, और रुद्र 11 को जरूरत है कि बड़े स्ट्रोक्स आए, 4 या 6 आते रहे लगातार, क्योंकि रिक्वायर्ड रन रेट अब बढ़ता चला जा रहा है। अहमद स्ट्राइक पे है, अब इनके ऊपर भी, इनके कांधों पे भी वो जिम्मेदारी आ चुकी है कि यहाँ से बाजू एक खोले और ज्यादा से ज्यादा रन बनाए अपनी टीम के लिए। दो खिलाड़ी इनफील्ड के बाहर नजर आ रहे हैं ऑफ साइड में, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक मिड विकेट और एक डीप स्क्वायर लेग। धीरज अगली गेंद लेके अहमद के लिए, फिर एक बार धीमी गेंद, उंगलियां फेरी और सीधा सुरक्षित हाथों में, विकेट कीपर के दस्तानों में, और एक एक गेंद डॉट होते हुए। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं धीरज, ज्यादा रोम दे रहे नहीं है, बल्लेबाजों के रडार में गेंद दे रहे नहीं है, जिससे बल्लेबाज फायदा उठा सके। फिर एक बार राहुल पीछे से थोड़ी सी फील्ड सेट करते हुए, जानते हैं कि हर एक रन बहुत जरूरी है। फिर एक बार थोड़ी सी ये लेग स्टंप के थोड़ी बाहर, और एम्पायर का इशारा वाइड के रूप में आता हुआ। फुल टॉस गेंद थी, पर कहीं ना कहीं अहमद भी नाखुश है कि एक मौका था जहां रन बना सकते थे, लॉन्ग लेग स्क्वायर लेग के पास इस गेंद को आराम के साथ खेला जा सकता था और 4 और 6 रन बटोर सकते थे। वो मौका गया है अहमद के हाथों से, देखना है धीरज। फिर एक बार अगली गेंद लेके, 9 रन बन चुके हैं, 2 विकेट गिर चुके हैं धीरज। फिर एक बार थोड़ी सी आगे थी, ओवर पिच थी, लेग ब्रेक थी, उसे आड़े बल्ले से खेलते हुए मिड विकेट की तरफ लॉन्ग द कारपेट, एक ही रन से संतुष्ट। अक्षय भी जानते हैं कि जितनी स्ट्राइक उनके पास रहेगी, फायदा उनकी टीम को हो सकता है। बड़े स्ट्रोक्स के लिए जाने जाते हैं अक्षय सोनी, जब तक उनका बल्ला खामोश है, क्योंकि पहले 2 ओवर में कम से कम 30-35 रन बनाने थे, पर पहले ओवर में जिस तरह से यश यादव ने गेंदबाजी की, काबिले तारीफ। फिर एक बार ऑफ स्टंप की गेंद, उसे घसीट के ऑन साइड में खेलते हुए, मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद है, जब तक थ्रो आता, आराम से साथ 1 रन मुकम्मल कर लिए थे दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन। कि अभी भी 70 रनों की जरूरत है। पहले ओवर में 6 रन आए थे, पर उसके बाद धीरज भी उसी तरह से गेंदबाजी करते हुए, जिस तरह से यश यादव ने शुरुआत की थी। फिर एक बार धीरज अहमद के लिए, फिर एक बार फुल टॉस गेंद थी, इस गेंद को डीप देखना, मेरे ख्याल से ये डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। थैंक यू डीजे। जेजे स्पोर्ट्स, वैली वैली रॉड्रिक्स प्लीज यहाँ मंच पे आ जाए। वैली रॉड्रिक्स, ये फुल टॉस गेंद थी, और फुल टॉस गेंद को फुल टोल वसूल किया है अहमद ने। आखिरी गेंद पे वो 6 रन आए, स्कोर तेजी से बढ़ता हुआ 17 रन, 2 विकेट के नुकसान पे। पहले ओवर में 6 रन थे, दूसरे ओवर में 11 रन, थोड़े से महंगे साबित हुए। आखिरी गेंद पे वो बड़ा स्ट्रोक्स आया, तो वो भी फुल टॉस गेंद थी, और फुल टॉस के लिए तैयार थे अहमद। और 17 रन पे 2 विकेट, 2 ओवर की समाप्ति के बाद। अब तीसरे ओवर की शुरुआत, यश यादव अपने स्पेल का दूसरा ओवर लेके, स्ट्राइक पे अक्षय सोनी। बीबी रनों की दरकार है। फील की जा रही थी, थोड़ा सा थ्रो वाइड आया, 1 रन कंप्लीट किया। और जब तक बैकअप पे खिलाड़ी मौजूद थे, सिर्फ 2 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। इस 2 रन के साथ स्कोर होता हुआ 19 रन। फिर एक बार यश गेंदबाजी के लिए तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए अक्षय सोनी के लिए, 19 रन चुके हैं।
यहाँ से अक्षय सोनी को अब बड़े स्ट्रोक्स खेलने हो गए। इस वक्त गेंद को उठा के खेला है, गेंदबाज के सिर के ऊपर से खिलाड़ी वहां मौजूद है और एक झटका लगता हुआ यहाँ रुद्र 11 जीतू पैकर्स को तीसरा विकेट गिरता हुआ। थैंक यू डीजे। यश यादव को और एक सफलता मिलते हुए अपने स्पेल के दूसरे ओवर में थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, पर संपर्क उतना बढ़िया हुआ नहीं था कि गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली जाएगी। लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में पकड़े गए। एक बढ़िया कैच सौरभ द्वारा। सनी पटेल बैट का बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा, बैक टू बैक विकेट गिरता हुआ या रुद्र 11 जीतू पैकर्स का। यश यादव ऑन अ हैट्रिक। दो गेंदों पे दो विकेट लिए थे, पहले ओवर में दो विकेट निकाले थे और उसके बाद आप हैट्रिक पे आ चुके हैं। क्या पहली मैच में पहले गेंदबाज बनेंगे 5 विकेट लेने वाले? इस वक्त आड़े बल्ले से खेला है, खिलाड़ी यहाँ मौजूद है और बिल्कुल उनके हाथों में जाके समाते हुए हैट्रिक कंप्लीट करते हुए यश यादव अपने पहले मैच में पहले गेंदबाज बनते हुए 5 विकेट लेने वाले। थैंक यू डीजे। क्या गेंदबाजी कर रही है यश यादव, बिल्कुल स्टंप्स पे थी और जब हैट्रिक बॉल होती है वो स्टंप्स पे ही करनी होती है। और वो पसंदीदा गेंद थी सचिन पाटिल की, आड़े बल्ले से स्टंप्स को कवर करते हुए डीप स्क्वायर लेग पे गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना चाहते थे, पर एलिवेशन उतना मिला नहीं, गेंद ऊंचाई ज्यादा प्राप्त कर ली और खिलाड़ी वहां मौजूद थे, बिल्कुल उनके हाथों में जाके एक बढ़िया कैच। 5 विकेट कंप्लीट होते हुए यश यादव के 8 रन देके 5 सफलताएं उन्हें हासिल हुई है। और अभी भी इस ओवर की दो गेंदें बची है। नए बल्लेबाज सतीश चौहान, एक और एक हार्ड हिटर बल्लेबाज, बिल्कुल जड़ में गेंद थी, उसे रक्षात्मक रवैये से गेंद को ड्राइव किया। गेंद जा रही है लॉन्ग ऑन, डीप में प्रोटेक्शन वहां मौजूद, 1 रन से ही संतोष। 1 रन के साथ स्कोर होता हुआ 20 रन। 5 विकेट के नुकसान पे अब स्ट्राइक पे अहमद, एक लेफ्ट हैंड बैट्समैन यश यादव ने स्पेल की आखिरी गेंद लेके अहमद के लिए। ओहो जबरदस्त टच, गेंद की रेंज में उसे कर दिया है आउट ऑफ रेंज, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। थैंक्स डीजे। नए गेंदबाज इस वक्त चौथे ओवर के लिए अश्विनी यादव और एक बेहतरीन फील्डर, एक बेहतरीन गेंदबाज और यूनिटी प्रीमियर लीग सीजन 1 में बेस्ट बॉलर का अवार्ड इसी खिलाड़ी ने जीता था। पिछले साल मीरा भाईंदर बिग बैश में बेस्ट फील्डर सतीश स्ट्राइक पे।
उल्टा बल्ला चलाया है और सीधी उंगली से ही नहीं, उंगली को टेढ़ा करना पड़ा है और गेंद को ये डीप पर बाउंड्री लाइन के बाहर 6 रन जड़े। थैंक यू डीजे। पहली गेंद पे आक्रामक वहां देखने मिलता हुआ अश्विन यादव की थोड़ी स्टंप के बाहर गेंद थी, पहले ही स्टंप्स को कवर किए थे और उल्टा बल्ला चला के वो 6 रन प्राप्त किए थे। फिर एक बार इस वक्त स्कूप कर दिया है, खिलाड़ी मौजूद है, शॉर्ट फाइन लेग पे कैच लेने की कोशिश, पर मेरे ख्याल से वो मिस होते हुए एक को कंप्लीट किया, दूसरे रन लेने की गुंजाइश कोई नहीं जब तक थ्रो करते, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। एक रन के साथ स्कोर होता हुआ 33 रन 5 विकेट के नुकसान पे। देखिए अजमल शेख, ब्रायन कोरिया और सिल्वेस्टर नूनीज प्लीज मंच पे आ जाए। अश्विन इस वक्त ऑफ स्टंप के काफी बाहर और अंपायर ने देखा, जांचा, परखा और उसे वाइड करार देते हुए इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर होता हुआ 34 रन 5 विकेट के नुकसान पे। अजमल शेख, ब्रायन कोरिया और सिल्वेस्टर नूनीज प्लीज मंच पे आ जाए। फिर एक बार उसी तरह की गेंदबाजी करने यानी इसमें सफल होते हुए कहीं ना कहीं अहमद की जो आर्क है, वो जो रेंज है, वहां गेंदबाजी करना नहीं चाहते अश्विन। इस वक्त वाइड लाइन यॉर्कर करते हुए गेंद डॉट के रूप में स्कोर अभी भी रुका हुआ है 34 रन 5 विकेट के नुकसान पे। और फुल टॉस गेंद थी, इस गेंद को लॉन्ग ऑफ के पास खेला है, खिलाड़ी मौजूद है और यस यादव वहां मौजूद थे और उनसे कोई गलती होने वाली नहीं है और एक विकेट गिरता हुआ 11 जीतो पैकर्स का। थैंक यू डीजे। थोड़े से निराश अहमद, जितना एलिवेशन उतना मिला नहीं है और 6 गेंदों में 13 रनों की पारी खेलते हुए आउट होते हुए अक्षय आते हुए फिर एक सीधे बल्ले से खेला है, यश यादव वहां मौजूद है और एक कैजुअल क्रिकेट में कहूंगा आसान कैच था, पर कहीं ना कहीं जिस तरह से लेना चाहते थे गेंद कलेक्ट नहीं हुई और एक मौका मिलता हुआ अक्षय के लिए। अब अगली गेंद लेके सतीश चौहान के लिए, पहली गेंद पे बड़ा स्ट्रोक्स लगाया था, उसके बाद एक स्कूप करने की कोशिश थी, भैया स्टंप्स को कवर किया और फिर एक बार रिवर्स हिट खेलने की कोशिश में उतनी ही चालाकी भरी गेंदबाजी देखने मिली अश्विन की तरफ से। 4 ओवर समाप्ति हुए, 4 ओवर समाप्ति के बाद 35 रन 6 विकेट के नुकसान पे जीतू पैकर्स। थैंक यू डीजे। नई गेंदबाज है इस वक्त हर्ष पांचाल, 5वें ओवर के लिए बुलाया है सिद्धि विनायक बॉयज की तरफ से। स्ट्राइक पे अक्षय पाटिल, हर्ष लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फिर एक बार अक्षय के लिए बढ़िया स्ट्रोक से कवर के ऊपर से खेला गया स्ट्रोक, खिलाड़ी वहां मौजूद, ओ व्हाट अ ग्रेट कैच। जिस तरह से कवर करते हुए सौरभ ने ये कैच लिया है काबिल तारीफ है। 3 कैच उन्होंने इस मैच में लिए है और अक्षय पाटिल का खेल समाप्त होता हुआ।
लक्षात येतो पक्ष्यांचा थवा अख्ख्या महाराष्ट्र नए बल्लेबाज अब मैदान में जाते हुए बैट्समैन ने गणेश हर्ष पहली गेंद पे सफलता मिल चुकी थी उनको। इस वक्त स्टंप्स को कवर करके खेलने की कोशिश, डीप लॉन्ग लेग और फाइन लेग पे निशाना बनाना चाहते थे इस गेंद को, पर गेंद बल्ले पे आई नहीं और सीधा विकेट कीपर के दस्तानों में। अब 4 गेंदें बची और 4 गेंदों में 46 रनों की जरूरत है। लगभग नामुमकिन है। मेरे ख्याल इसे आड़े बल्ले से खेलना चाहते थे। गेंद छक्का खाने के बाद स्किट होते हुए विकेट कीपर के दस्तानों में। लगातार 3 गेंदें पहली गेंद पे विकेट आई थी, उसके बाद लगातार 2 गेंदों पे 2 डॉट आते हुए फिर एक बार हर्ष तैयार गणेश के लिए। फिर एक बार बिल्कुल जड़ में गेंद थी, उस गेंद को ड्राइव कर दिया ऑन साइड में। हाइरिश लॉन्ग ऑन वहां मौजूद। 1 रन मुकम्मल करते हुए 1 रन के साथ स्कोर होता हुआ 36 रन 7 विकेट के नुकसान पे। अब आखिरी 2 गेंदें बची है इस पहले मैच की, सेकेंड इनिंग की। फिर एक बार हेलीकॉप्टर ड्राइव के जाते हुए वाइडिश लॉन्ग ऑन पे खिलाड़ी वहां मौजूद है। 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन के साथ स्कोर होता हुआ 37 रन 7 विकेट के नुकसान पे। अब इस इनिंग की आखिरी गेंद, पहले मैच की दूसरी इनिंग की आखिरी गेंद, लगभग इस मैच को सिद्धिविनायक चला बॉयज ने तर मग शेवटचा बॉल आहे आणि हा शेवटचा बॉल हाताळल्यानंतर हा सामना जिंकलेला आहे. सिद्धिविनायक बॉयजने पण दरम्यान आगमन झालेलं आहे. आदरणीय तक्षशिलजी मेहता ते बीजेपी स्टुडंट सेलचे अध्यक्ष आहेत. तसेच यंगेस्ट डायरेक्टर आहे 7-Eleven ग्रुप ऑफ कंपनीजचे. सोबतच ट्रायसनजी गोन्साल्विस आणि सुरवाजी पवार हे देखील उपस्थित आहेत. तर स्वागत आहे आदरणीय तक्षशिलजी मेहता यांचं. मनःपूर्वक स्वागत. या स्पर्धेला आवर्जून त्यांची भेट आणि त्यांचं सहकार्य, मार्गदर्शन, ही मैत्री आहे जॉर्डन न्यूनिस आणि या सर्व वेलंकरी बॉयजची ती मैत्री जपताना आदरणीय तक्षशिल मेहता भारतीय जनता पक्षाचे स्टुडंट सेलचे अध्यक्ष आहेत. तसेच 7-Eleven ग्रुप ऑफ कंपनीजचे हे यंगेस्ट डायरेक्टर आहेत. तर